एक समीकरण नवीन बनवायचं आहे स्क्वेअर फूट टू स्क्वेअर मीटरसाठी. आता ते कसं बनवता येईल ते बघू आपण. आपलं काय होतं समीकरण 1 मीटर बरोबर 3.28 फूट. आता आपल्याला काय पाहिजे नाही, इथे मीटर नाही पाहिजे, आपल्याला इथे स्क्वेअर मीटर पाहिजे नाही, म्हणजे मीटर दोनदा पाहिजे नाही. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, ह्या मीटरच्या जागी काय करावं लागेल, 1 मीटरच्या जागी 1 मीटर गुणिले 1 मीटर, म्हणजेच काय होईल, 1 मीटर स्क्वेअर होईल. बरोबर. आता आपण इथे 1 मीटर गुणिले 1 मीटर केलं, तसंच आता इथे पण काय करावं लागेल, 3.28 फूट गुणिले 3.28 फूट, म्हणजे इथे स्क्वेअर फूट येईल. बरोबर बरोबर ठीक आहे. आता आपलं काय झालं, 1 मीटर गुणिले 1 मीटर म्हणजे काय झालं, 1 गुणिले 1 म्हणजे 1च्या जागी 1 आला, आणि मीटर गुणिले मीटर म्हणजे काय झालं, मीटर स्क्वेअर झालं. बरोबर. सेम तसं 3.28 गुणिले 3.28 उत्तर आलं तुमचं 10.75. आपण याला राऊंड अप करून घेऊ, 10.76 झालं. फूट गुणिले फूट म्हणजेच काय झालं, स्क्वेअर फूट किंवा फूट वर्गही झालं. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला एक नवीन समीकरण भेटलं, 1 मीटर वर्ग बरोबर 10.76 फीट वर्ग, म्हणजेच 1 स्क्वेअर मीटर बरोबर 10.76 स्क्वेअर फूट. बस आता ह्या